नमस्कार, मी आकाश वाघ बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. काल रात्री सुमारे 2:30 वाजता ट्रक आणि मुंगीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक जागेवर ठार झाला आहे. मुंगी जखमी झाली असून हिला सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. हिचा सरकारी दवाखान्यात उपचार चालू आहे. काल एका बाईने चक्कीत दळण दळण्यासाठी टाकले होते. त्यामधल्या गावातल्या किड्यांनी चक्कीच फरार केली आहे. तरी गावातील सरपंच व इतर कर्मचारी चक्कीच्या शोधात बैलगाडी घेऊन निघाले आहे. एका खेडेगावात पाण्याची टंचाई आल्यामुळे त्या गावातील सरपंचाने जवळ असलेल्या तलावातून पोंग्यांची पाईपलाईन करून पाण्याची टंचाई दूर केली आहे. काल सकाळी मुंबईवरून नागपूरला येण्यासाठी एक विमान निघाले होते. विमानाचे टायर मध्येच पंक्चर झाल्यामुळे पायलटने मधातच एका पंक्चरच्या दुकानावर पंक्चर काढण्यासाठी विमान लावले आहे. हे विमान पंक्चर काढल्यानंतर लगेच लँड होणार आहे. सरकारने नवीन एक रेल्वे भरती काढली आहे. या रेल्वे भरतीमध्ये 150 जागा निघाल्या आहे. 50 जागा रेल्वेचे पंक्चर काढण्यासाठी आहे. 50 जागा रेल्वेला लाईट नसल्यामुळे रेल्वेच्या समोर लाईट घेऊन पाळण्यासाठी आहे. आणि 50 जागा रेल्वेवर जे नवीन तार दिलेले आहे लाईनचे, ते वल्ल्या कपड्यांनी ते तार पुसण्यासाठी आहे. जर आपल्याला फॉर्म भरायचे असेल तर MSCB मध्ये आपण फॉर्म टाकावे. दवाखान्यात एका पेशंटला रक्त पाहिजे होते, तरी त्याला कोणीही रक्तदान करत नव्हते. तरी एका खेकड्याने रक्तदान करून त्या पेशंटचा जीव वाचवला आहे. घरच्याच्या टेन्शनमध्ये मासीने दिला पाण्यात जीव. आज सकाळी या मासीचे मृतदेह शिवा देवकर यांना आढळले आहे. तरी या मासीने कोणत्या टेन्शनमध्ये जीव दिला आहे हे आपण गावकऱ्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी शिवा देवकर आहे. या माशीचे नाव माशी होते आणि ही गरीब घरातली होती आणि हिचे मायबाप काम करून पोट भरत होते आणि हिला अभ्यास करायला फोन लागत होता ऑनलाईन अभ्यास करायसाठी आणि हिला तिचे मायबाप घेऊन देऊ शकले नाही. यामुळे तिनं आत्महत्या केली आणि ही मला सकाळी हिंडता मला ती एका पाण्यात दिसली होती. बुलढाणा जिल्ह्यातील एका खेडेगावात उभे असलेल्या पोकल्यांचे टायर अचानक फुटले. तर त्या ठिकाणी उभे असलेल्या कोणत्याही माणसांना काही इजा झालेली नाही. तर पोकल्यांचे टायर कसे फुटले हे पोकल्यां मार्गाकडून आपण जाणून घेऊया. तर मी मंगेश वाकोडे आहे. हे कॉकलँड मी 2 वर्ष अगोदर घेतलं होतं. तरी बसून हे पंक्चर काही याची हवा बी नव्हती निघली. आता ते त्याचं फुग्गा निघला होता म्हणून ते फुटलं वाटतं. मी त्याचं ते बदलणारच होतं, ते झालं तसं.